नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलवर। शेतकरी बांधवांनो, निसर्गाचा कोप आणि सरकारची अनास्था अशा दुहेरी संकटात आज राज्यातील बळीराजा सापडला आहे। फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने राज्यातील रब्बी हंगाम पूर्णपणे निस्तनाभूत केला आहे। हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला असून तब्बल 2,04,000 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत। एकीकडे शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून केवळ पंचनाम्याचे आश्वासन दिले जात आहे। आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत की नेमकी किती जिल्ह्यात किती नुकसान झाले आहे आणि मदतीबाबत कृषी मंत्र्यांनी काय मोठी घोषणा केली आहे। राज्यातील कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल 2026 पर्यंत राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे। यामध्ये प्रामुख्याने गहू, मका, ज्वारी, बाजरी यासारख्या रब्बी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। एकूण 5,12,000 एकर जमीन बाधित झाली आहे। मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि विदर्भातील अमरावती, अकोला या भागांना गारपिटांचा सर्वात मोठा तडाखा बसला आहे। शेतात उभा असलेला गहू आडवा झाला आहे, तर द्राक्ष बागा जमिनीदोस्त झाल्या आहेत। कृषी मंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अहवाल प्राप्त होताच भरीव मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात का जमा झाली नाही। जर जुनीच मदत मिळत नसेल तर एप्रिलमधील नुकसानीची मदत कधी मिळणार? शेतकरी नेत्यांनी टीका केली आहे की सरकार केवळ कोरड्या घोषणा करून वेळ मारून नेत आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत जाहीर करणे अपेक्षित असताना ते प्रचारात दंग असल्याची टीकाही आता होत आहे। केवळ पिकांचेच नव्हे तर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे, गुरे दगावली आहे आणि काही ठिकाणी वीज कोसळून जीवित हानी देखील झाली आहे। खरीप हंगाम 84 लाख हेक्टर बाधित झाले असताना सरकारने 31,000 कोटींऐवजी केवळ 7 ते 8,000 कोटी देऊन बोडवण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे। आता रब्बीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती ओढावणार का, हा मोठा प्रश्न आहे। कृषी मंत्र्यांनी मात्र ठामपणे सांगितले आहे की हे सरकार शेतकऱ्यांचे हित पाहणारे सरकार आहे आणि कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही। पण प्रत्यक्ष मदत खात्यात कधी येणार याकडेच आता तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात पंचनामे सुरू झाले आहेत का आणि तुमच्या पिकांचे किती नुकसान झाले आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।